माझं नाव राजू केशवराव गाडगे आहे. माझं राहणं शांतीनगर रामसूरवागला राहणं आहे. मी गडकरी साहेबांना जवळपास 1992 पासून त्यांच्या संपर्कात आहे. संपर्कात असण्याचं कारण मी एक सर्वसामान्य शिवसैनिक म्हणून काम करत होतो. शिवसैनिक म्हणून काम करता करता आमची गडकरी साहेबासोबत अशी वारंवार भेट व्हायची. भेट होत असताना आपले शिवसैनिक भारतीय जनता पार्टीच्या शासनाच्या कार्यकाळामध्ये ते सार्वजनिक बांधकाम मंत्री म्हणून आपल्या इथे लाभलेले होते आणि त्यात पालकमंत्रीची जबाबदारी होती. त्या काळात आमच्या शांतीनगर क्षेत्र हे मागासवर्गीय क्षेत्र आहे. त्या मागासवर्गीय क्षेत्रामध्ये एक सीए रोड पासनं शांतीनगरला जाणारा जो इतवारा स्टेशन पासला जाणारा जो एक रोड आहे तो खूपच कंजेस्टेड असा होता. तर त्या क्षेत्रामध्ये एक सिमेंट रोडच्या सगळ्यात आधी साहेबांनी सिमेंट रोड स्थापन केला. त्या सिमेंट रोड स्थापन झाल्यामुळे तिथे वाहतुकीला म्हणजे जो आया होता तो फारच दूर झाला आणि साहेबांनी एक शांतीनगरला एक ओव्हरब्रिज जो रेल्वेवरती आहे तो त्यांच्या कार्यकाळात त्यांनी पास केला होता. ते सुद्धा आता त्यांचं काम सुरू आहे. जवळपास ते सुरू झाले म्हणजे पूर्ण मार्गावर आहे. आणि एक शांतीनगरला आमच्या पाण्याची टंकी आम्हाला पाण्याची खूप नितांत आमच्या इकडे आवश्यकता होती. त्या शांतीनगर गार्डनमध्ये पाण्याच्या टंकीचे सुद्धा त्यांनी एक उद्घाटन करून आता ती पूर्णरूप झालेली आहे. आणि त्या टाकीमध्ये त्या शांतीनगर प्रेमनगर कावळापेठ ह्या पूर्ण भागामध्ये त्या पाण्याचं वितरण होत आहे आणि सुरळीतपणे पाण्याचे वितरण होत आहे. मी एवढे सगळे कामं करत असताना त्यांच्याकडे एकदम जवळीक निर्माण झाली. ते मित्रता म्हणून निर्माण झाली आणि माझ्या नेतृत्वामध्ये मी 50 ते 60 लोकांना घेऊन मी शिवसेना सोडून भाजपमध्ये प्रवेश केला आणि भाजपमध्ये प्रवेश करून एक आपल्या प्रभागामध्ये आपल्या एरियामध्ये गोरगरिबांचे कामं जे सोडवण्याच्या नितीन गडकरींच्या हातातनं सोडवण्याचा पूर्णपणे प्रयत्न केला. कुठलेही कुणाचंही प्रकृती असो कुणाचेही ऑपरेशन असो ते त्यांच्या माध्यमातून अभी आता फक्त हे सांगा 2014 त्यांना तुम्ही जिथून म्हणजे तुम्ही राहिले तर आपण त्यांना निवडून देऊ. गडकरी साहेबांच्या जे काम करण्याची शैली आहे लहानापासून तर मोठ्यापर्यंत ते प्रत्येकासोबत मित्रता ह्या नात्याने वागतात आणि गरीब असो या श्रीमंत हे सगळं असताना एरियातल्या लोकांचं म्हणणं हे आहे का साहेब 2014 मध्ये लोकसभेच्या इलेक्शन हे लढले पाहिजे आणि आमच्या नागपूर शहराला एक चांगलं नेतृत्व मिळालं पाहिजे हे सगळ्यांचं म्हणणं आहे. आणि त्यांचं जर उमेदवारी मिळाली तर आम्ही पूर्ण रात्रंदिवस अहोरात्र मेहनत करून त्यांना चांगले भरघोस मताने निवडून आणून हे आमची एक ग्वाही आहे.